एक महत्त्वाची बातमी, मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च सोशल मीडिया सांभाळण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव देण्यात आलाय। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीमध्ये प्रस्ताव असल्याची माहिती मिळते। तर आपण पाहू शकतो ही मोठी बातमी आहे। मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च सोशल मीडिया सांभाळण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। तर 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहू शकतोय तब्बल 25 लाखांचा खर्च सोशल मीडियासाठी केला जाणार असा हा प्रस्ताव आहे। नेमके काय मुद्दे या प्रस्तावामध्ये आहेत, सविस्तर सांगाल? नक्कीच सेजल, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून जो महापौरांच्या कार्यालयावर, महापौरांवर आणि महापौरांच्या बंगल्यावर जो काही आवाडाव्य खर्च होतो, यावरून मोठ्या प्रमाणात महापौर रितू तावडे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होते। आणि यामध्येच आज स्थायी समितीमध्ये 19 नंबरचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव आहे आणि महापौर कार्यालयाचं म्हणजेच महापौरांचं सोशल मीडिया हँडल करण्यासाठी एक प्रस्ताव आणण्यात आलेला आहे। आणि त्याच्यात तरतूद जी आहे ते 25,12,786 रुपयांची जी तरतूद जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे। संपूर्ण 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 पर्यंत महापौर कार्यालयाचं आणि महापौरांचं सोशल मीडिया हँडल हाताळण्यासाठी जवळपास 25 लाख रुपये मुंबईची महानगरपालिका जी आहे ते महापौरांवरती खर्च करणार असल्याचा प्रस्ताव जो आहे तो आजच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आहे। आजची स्थायी समितीची बैठक जी आहे ते 2 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा 19 नंबरचा प्रस्ताव आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर महापौरांच्या कार्यालयासाठी, महापौरांच्या बंगल्यासाठी, महापौरांच्या जनसंपर्कासाठी वारंवार मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आवाडाव्य खर्च जो आहे तो मुंबई महानगरपालिका करत असते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व माहितीसाठी।